नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 20 ऑक्टोबर दुपारचे 1 वाजत आहेत. 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान व तापमान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम परतीच्या मान्सूनबद्दल. तर परतीच्या मान्सूनने काल पूर्णपणे संपूर्ण भारतातून माघार घेतलेली आहे आणि ईशान्य मान्सून थोडंफार तमिळनाडू आणि केरळ या 2 राज्यात सक्रिय आहे. त्यामुळे या 2 राज्यात पाऊस सक्रिय आहे. त्यानंतर हवेच्या सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत, बंगालच्या उपसागरावर या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे आणि याचं 1 ते 2 दिवसात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल. याची दिशा अजून पण क्लिअर झालेली नाही आहे. या मॉडेलनुसार हे थोडंसं ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने जाईल असं दिसत आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि याची दिशा ही अशीच यमनकडे उत्तर पश्चिम दिशेने असणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर याचा कोणताच धोका नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत असतील की अरबी समुद्रावर जे कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने येणारे, महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणारे असं काय नाही आहे. हे उत्तर पश्चिम दिशेने यमनकडे जाणार आहे. त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट पिक्चरमध्ये जर पाहिलं तर सध्या राज्यात कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत. मात्र दुपारनंतर दक्षिण महाराष्ट्रात सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली या भागात थोडेफार ढग सक्रिय होऊ शकतात आणि जर तसं वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत, नागपूर, भंडारा तसेच अमरावती या भागात सुद्धा जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. पण या पावसाची शक्यता काही जास्त दिसत नाही आहे. त्यानंतर उद्याचा म्हणजेच 21 ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर पुणे, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, बीड, जालना, सोलापूरचे उत्तर भाग, अहमदनगरचे दक्षिण भाग या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान राहील. जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या क्षेत्रासाठी किंवा एकाच दुसऱ्या गावासाठी हलके थेंब किंवा हलका पाऊस पडू शकतो. बाकी विशेष असा काय पाऊस दिसत नाही आहे. उर्वरित राहिलेले सर्व जिल्हे आहेत, पालघर, ठाणे, रत्नागिरी तसेच सोलापूरचे राहिलेले भाग, लातूर, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वरती जळगाव, नंदुरबार, धुळे कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. अंशतः ढगाळ हवामान होऊ शकतं पण पावसाची शक्यता ही दिसत नाही आहे. त्यानंतर काल म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी ज्या तापमानाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. विदर्भ विभागात अकोला जिल्ह्यात दिवसाचं तापमान 36.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.2 सेल्सिअस. अमरावती जिल्हा दिवसाचं तापमान 35 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.7 सेल्सिअस. बुलढाणा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.4 सेल्सिअस. चंद्रपूर जिल्हा दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22.4 सेल्सिअस. गडचिरोली जिल्हा दिवसाचं तापमान 32.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.8 सेल्सिअस. गोंदिया दिवसाचं तापमान 33.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. नागपूर दिवसाचं तापमान 33.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.9 सेल्सिअस. वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. वाशिम जिल्ह्यात दिवसाचं तापमान 35.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. विदर्भातून ह्या सर्व जिल्ह्यातून दिवसाचं तापमान हे सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे. थोडंफार यवतमाळ
आणि वाशिम या जिल्ह्यातून रात्रीचं तापमान थोडंसं कमी होत आहे, थोडीफार थंडी पडत आहे या 2 जिल्ह्यात. त्याच्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभाग. छत्रपती संभाजीनगर दिवसाचं तापमान 33.4 तर रात्रीचं तापमान 21.4. जळगाव दिवसाचं तापमान 36 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. धुळे दिवसाचं तापमान 35.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.2 सेल्सिअस. नंदुरबार जिल्हा दिवसाचं तापमान 35.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.4 सेल्सिअस. नाशिक जिल्हा दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.8 सेल्सिअस. बीड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. नांदेड जिल्हा दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. याच्यानंतर हिंगोली जिल्हा दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. धाराशिव जिल्हा दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. परभणी जिल्हा दिवसाचं तापमान 33.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.5 सेल्सिअस. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागात सर्व जिल्ह्यातून दिवसाचं तापमान वाढलेलं आहे. थोडंफार नाशिक जिल्ह्यात रात्रीचं तापमान हे कमी होत आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यातून दिवसाचं आणि रात्रीचं तापमान हे जास्तच आहे. याच्यानंतर मुंबई विभाग व कोकण विभाग. मुंबई दिवसाचं तापमान 33.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24 सेल्सिअस. ठाणे दिवसाचं तापमान 33.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24.2 सेल्सिअस. पालघर दिवसाचं तापमान 33.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25.3 सेल्सिअस. रायगड दिवसाचं तापमान 34.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24 सेल्सिअस. रत्नागिरी दिवसाचं तापमान 34.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25.8 सेल्सिअस. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25 सेल्सिअस. मुंबई विभाग व कोकण विभागात दिवसाचं आणि रात्रीचं तापमान हे वाढलेलं आहे. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र विभाग. अहमदनगर दिवसाचं तापमान 33.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20 सेल्सिअस. कोल्हापूर जिल्हा दिवसाचं तापमान 33.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.2 सेल्सिअस. महाबळेश्वर दिवसाचं तापमान 26 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.6 सेल्सिअस. पुणे जिल्हा दिवसाचं तापमान 34.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 28.8 सेल्सिअस. याच्यानंतर सांगली जिल्हा दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.9 सेल्सिअस. सातारा जिल्हा दिवसाचं तापमान 33.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22.2 सेल्सिअस. आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 36.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.9 सेल्सिअस. तर हा होता 21 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद मित्रांनो.